नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील आज अनेक भागांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये व कशा प्रकारे राहील सविस्तर बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, सध्या काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होईल। मात्र हा पाऊस 6 जून नंतर पडेल। शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर म्हणजे 2 ते 3 वाजेनंतर नांदेड, वाघोला, भोकर या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, तर हिमायतनगर, उमरखेड मध्ये आपल्याला जोरदार देखील पाऊस हा बघायला मिळू शकतो। उमरखेडच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। पुसद या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर आपण बघू शकतात यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर वर्धा, तुळजापूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल। काही भागात मुसळधार देखील पाऊस पडेल। त्यानंतर नागपूरच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर उमरेड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे। तर भंडारा या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा अधूनमधून पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतं आहे विदर्भामध्ये, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळतो आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सध्या आपल्याला विदर्भात हे वातावरण बघायला मिळेल। तर इकडे जर आपण विचार केला तर बाकी राज्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची उघडीप दिसेल। यामध्ये अकोला, परतूर या ठिकाणी अधूनमधून ढगाळ वातावरण राहील व पावसाची उघडीप दिसेल। या ठिकाणी सकाळी आपल्याला ऊन सुद्धा बघायला मिळणार आहे। त्यानंतर खामगाव, जळगाव, जामोद या भागात सुद्धा आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण व अधूनमधून ऊन हा बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या भागामध्ये ऊन आहे त्या भागात पुढील 3 ते 4 दिवस अधूनमधून ऊन व ढगाळ वातावरण राहील। त्यामुळे राहिलेले कामं शेतकऱ्यांनी करून घ्यावे, कारण 6 तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल व भाग बदलत आपल्याला अनेक ठिकाणी राज्यात पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर जालना या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व अधूनमधून उन्हाचा चटका हा बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, कन्नड या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघू शकतात तुम्ही की या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व अधूनमधून ऊन राहील। शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं तर राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र या ठिकाणी मुंबई, खोपोली या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात फक्त विदर्भात तर मराठवाड्यातील काही भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या हवामान अंदाजासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।